नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी निवेदक रुपेश वाळके. या ठिकाणी पाहू शकता सुंदर अशी मोठी विहीर आहे. आज मी तुम्हाला ग्रामीण भागातील मुलं विहिरीमध्ये कसे पोहतात, सूर कसा खायचा, मुटका कसा खायचा, उडी कशी घ्यायची हे तुम्हाला मी अगदी पद्धतशीर या ठिकाणी दाखवणार आहे. खरं तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे, पण मे महिना संपून गेला. आज 1 जून तारीख आहे, 1 जून 2026 आणि एक 8-10 दिवसामध्ये शाळा चालू होतील. परंतु मुलं 1-2-3 महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये खरं तर पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये राहण्याचा हा एक मोठा फायदा असतो. कारण कुठलीच गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी माणूस अडत नाही. कारण विहीर असेल, संपूर्ण ग्रामीण भागामध्ये सगळं नदी असेल, तळे असेल, हे संपूर्ण विनाशुल्क त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते. कारण शहरामध्ये आपण पाहतो स्विमिंग पूलच्या माध्यमातून पैसे देऊन त्या ठिकाणी मुलांना शिकवावं लागतं. परंतु या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट ही आपल्या शेतकऱ्यांची विहीर आहे. पाहू शकता अतिशय सुंदर अशी विहीर आहे. विहिरीचा गाडा देखील पाहू शकता. मोठ्या प्रमाणावर विहीर आणि लहान लहान मुलं आमच्या किवळे गावातील कडवस्ती वाळकी वस्तीमधील मुलं त्या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत आहेत. तो लहान मुलगा त्या ठिकाणी पाहू शकता. तो आता पहिल्यांदाच तो पोहायला, आजच त्याने पहिला प्रयत्न आहे त्याचा, परंतु अतिशय सुंदरपणे तो पोहतोय. खरं तर पहिल्यांदा माणूस कोणताही मुलगा पोहायला गेल्याच्या नंतर एक मनामध्ये भीती असते, नर्वसनेस असतो. खरं तर तो रुद्र आहे आणि त्या रुद्रच्या मनामध्ये कुठलीही भीती नाही. पहिल्यांदाच तो विहिरीमध्ये उतरलाय, परंतु त्याचा आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स आपण म्हणूया अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. कारण तो न घाबरता त्या ठिकाणी पोहतोय. चला तर मी आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मुलं पोहतात. सूर कसा खायचा, मुटका कसा खायचा, उडी कशी खायची. आणि जेणेकरून काय होतं, विहिरीमध्ये त्या ठिकाणी पायऱ्या असतात, दगडी असतात, पहाड असतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने योग्यपणे पोहणे गरजेचं आहे. उडी कशी मारली पाहिजे, कारण पहाड असतो, खाली तुम्हाला पायऱ्या वगैरे असतात. त्यामुळे ह्या सर्व सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गोष्टी पाहून त्या ठिकाणी पोहणं गरजेचं असतं. कारण आपल्या पायाला, शरीराला इजा होऊ शकते. त्यामुळं सूर खाताना देखील पाण्याची पातळी किती असावी हे देखील मी तुम्हाला सांगतो. आता ही विहीर नाही म्हटलं तरी एक 2-3 परस असेल. आता एक परस नाही म्हटलं तरी 8 फुटाचा एक परस असतो. म्हणजे हे 3 परस म्हणजे 8-16, 8-24 फुटाची विहीर आहे. त्यामुळे सूर खायला काही अडचण नाही. कारण आपलं ते एक टेक्निक असतं, सूर खाल्ल्यानंतर आपण खोल जायचं की पटकन वर निघायचं, हे देखील एक पोहण्याचं टेक्निक आहे. आणि उडी मारल्यानंतर देखील आपल्या ते मनावर असतं की किती आपण लवकर वर निघायचं. आणि या ठिकाणी अनेक तरुण सहकारी जे आहेत, अट्टल पोहणारे आहेत, त्यांना बुडायला ते आपण जे म्हणतो ठाव, आता जवळजवळ 24 फुटाची जरी विहीर असली तरी यातले काही मुलं त्या ठिकाणी विहिरीच्या तळाशी जाऊन एखादा दगड किंवा आपण त्याला ठाव म्हणतो ते आणू शकतात. असं ही सर्व अट्टल पोहणारी मुलं आहेत. पाहू शकता ते त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद. दिवसातून 2-2, 4-4 वेळा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एका दिवसामध्ये खरं तर त्यांचे घरचे आई वडील ओरडतात. परंतु ही तर खरी लहानपणाची आपण ज्यावेळेस जबाबदारीच्या जीवनामध्ये जातो, तर आपण ज्यावेळेस लग्न होतं किंवा आपण कॉलेज जीवनामध्ये असतो त्यावेळेस थोडीशी एक जबाबदारी आपल्यावर असते. आणि विशेषतः लग्न झाल्यानंतर मग आपली सर्व प्रपंचाची जबाबदारी आपल्यावर असते. परंतु जगण्याचं हेच वय, हे बालपण असेल, शालेय जीवन असेल, हेच खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं जीवन आहे. त्यामुळे ही सर्व मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. चला तर मी तुम्हाला आता दाखवतो कशा प्रकारे सूर खातात, उडी मारतात आणि कशा प्रकारे योग्य टेक्निक सुराचं, उडीच्या आणि त्या ठिकाणी मुटका खाल्ल्यानंतर एकदम पाणी असं वरती उडतं. ते पाण्यासाठी देखील अतिशय छान वाटतं. परंतु मुटका खाण्याची देखील एक योग्य मेथड असते. कारण मुटका खाताना शक्यतो चपकल्यानंतर ते शरीराला पाठणी वगैरे तुम्हाला लागू शकतं. त्यामुळं योग्य पद्धतीने कसं पोहायचं यामध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा, जेणेकरून नवीन मुलं ज्यांना पोहायला शिकायचंय त्यांच्यासाठी योग्य या ठिकाणी मार्गदर्शन होईल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते पोहायला शिकतील. चला तर हे पहा, मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं, हा रुद्र येळवंडे निगोजे गावचा, हा पहिल्यांदाच आज पोहतोय. परंतु त्याचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आपण पाहू शकता. अतिशय निर्भीडपणे तो पोहतोय आणि पोहण्याचं टेक्निक देखील चांगलं आहे. त्याचा पाय देखील वर काढतोय. अशा प्रकारे जर तुम्ही पोहलात तर नवीन जो विद्यार्थी आहे किंवा नवीन लहान मुलगा आहे, तो कमीत कमी रोज जर पोहला दिवसातून 1-2 वेळा 15 दिवस, तर तो नक्कीच 15-20 दिवसामध्ये तो पोहायला शिकत असतो. परंतु पोहायला आल्यानंतर सातत्य पाहिजे. 1 दिवस आला, 2 दिवस घरी राहिला असं नाही पाहिजे. या ठिकाणी पाहू शकता हा ओमकार शिवले. आता जवळजवळ ओमकार, तुला पोहायला शिकून किती वर्ष आले? 4 वर्ष.
4 वर्ष आले का? पाहू आता आपण ओमकारला 4 वर्ष आले, काय काय स्किल आहे त्याच्याकडे पोहण्याचं. ओमकार तू आता मुटका खाणार आहे की सूर? तर ठीक आहे, सूर खाऊन दाखव. आता मंडळी या ठिकाणी ओमकार सूर खातोय, हे पाहू शकता. सूर खालाय आणि ओमकार अजूनही जवळजवळ 3-4 सेकंदानंतर तो पाण्याच्या वर आलाय. म्हणजे खरं तर प्रत्येकाचं एक टेक्निक असतं, तो लवकरही वर येऊ शकला असता, परंतु त्याचं ते स्किल आहे. यानंतर आता हे आर्यन महाराज कडे. आर्यन महाराज तुम्ही काय मुटका खाता का? सूर, ठीक आहे. हे पाहू शकता आर्यन महाराजांनी देखील सुंदर असा सूर खाल्लाय. त्या ठिकाणी तनिष शिवले. तनिष, तू मुटका खाऊन दाखव चल. तुला किती वर्ष आले शिकून? 2 वर्ष आले. कसं वाटतंय पहिलं शिकल्यानंतर पहिल्यांदा कसं वाटतंय? मजा येते ना? टाक चल, सूर खा चल. हे पा, या तनिषला 2 वर्ष झाले पोहायला शिकलाय, परंतु सूर खाल्ल्यानंतर अजूनही तो आता शिकवर आलाय, पाहू शकता. म्हणजे हे एक प्रकारचं टेक्निक असतं. या ठिकाणी आता आमचा विराज वाळके आहे. विराज, तू मुटका खातो का उडी? ठीक आहे, सूर सर्वांनाच आवडते मला. टाक चल सूर. हे पाहू शकता. खरं तर सोन्याने एवढा व्यवस्थित सूर नाही टाकला. सूर जर व्यवस्थित घ्यायचा असेल तर त्याला पाय एकदम स्ट्रेट लागतात आणि मगच तो सूर खऱ्या अर्थाने पायाला आकर्षक वाटतो. यानंतर आता ओमकार शिवले तुम्हाला मुटका खाऊन दाखवतील. ओमकार वर ये एकदा चल. हे पहा, मुटका खाल्ल्यानंतर पाणी एकदम वरती उडतं. तनिष, मुटका येतो का तुला? खा मुटका चल. चल प्रयत्न कर. नाही, हा एवढा काही खास नव्हता मुटका. ओमकार एकदा वर जा, वरून मुटका खा व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे नवीन मुलांना पोहायला शिकायचंय. हे बा, हा देखील मुटका एवढा खास नव्हता, पाणी जास्त उडालं नाही. बराच वेळ झाला ही मुलं पोहतात आहे, त्यामुळं थोडस पोहल्यानंतर काय होतं, तुम्हाला एक मी सांगतो, नदीची मध्ये पोहण्याची मजा एकतर वेगळी असते. कारण नदीचं पाणी एकदम हलका असतं पोहण्यासाठी, कारण तो वाहतं पाणी असतं. आणि विहिरीचं पाणी हे बंदिस्त असल्यामुळं थोडस पोहण्यासाठी जड असतं, त्यामुळे थोडासा दम लागतो. हे पहा, आता तनिषने ही जी उडी मारली, आता खरं तर विहीर जास्त उंच नाहीये, परंतु सुंदर अशी विहीर आहे. एकदम कॉन्क्रीट मध्ये प्लेट लावून या ठिकाणी गोल विहीर आहे. ज्यावेळेस आपण उडी खातो त्यावेळेस दोन्ही पाय जुळवावे लागतात आणि मग ती उडी खाल्ल्यानंतर शरीराला कुठं इजा होत नाही किंवा पाणी लागत नाही. कारण पाण्यामध्ये जर आपण चुकीच्या पद्धतीने सूर खाला, उडी खाली, मुटका खाला, तर ते आपल्या शरीराला ते पाणी त्यांनी चपका बसतो आणि लागतं आणि मग शरीराला त्या ठिकाणी थोडस लालसरपणा येतो. या ठिकाणी पाहू शकता हे प्रणव वाळके आहेत आणि ते लिंबाच्या झाडाच्या पलीकडे आमचे चिरंजीव आहेत शौर्य वाळके, आणि हा रुद्र आज पहिल्यांदाच पोहायला आलाय. आमचे चिरंजीव शौर्य देखील 15 दिवस झालाय पोहतोय. तो खरं तर मामाच्या गावाला बारामतीला गेला होता, परंतु मी त्याला पोहायला शिकेल या शब्दावर तो इकडे आलाय किवळेला, कारण तो येत नव्हता बारामतीवरून. तो म्हणला, पप्पा मला जर तुम्ही पोहायला शिकवलं तरच मी येईल. परंतु आता तो डबा बांधून पोहतोय. मला वाटतं तो शिकला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्याचं पोहताना मी तुम्हाला दाखवल. तो आताच पोहून वरती आलाय. म्हणजे अशा प्रकारे ग्रामीण भागातील मित्रांनो बालपणीचं जीवन असतं, हे खरं तर जगता आलं पाहिजे. हे शहरामध्ये नाहीये. आपण फक्त व्हिडिओ गेम मोबाईल मध्ये काय काय शहरातली मुलं खेळतात, पण मोबाईल मध्ये न खेळता प्रत्यक्षामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक खेळ अजूनही जिवंत आहे. सूरपारंब्या असेल, म्हणजे अनेक ग्रामीण भागातले जे क्रिकेटचं खेळ असेल, त्या ठिकाणी चल्लसाटा असेल, अशी मुलं सुट्टीमध्ये खेळत असतात आणि आपला आनंद जीवनाचा घेत असतात. आता हे पाहू शकता आपण, हे एक स्किल ओमकार आपल्याला दाखवतोय, कारण पाण्यामध्ये किती वेळ बुडण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आपण पाहू शकता. आता ओमकारकडे मी कॅमेरा करतोय, पाहू शकता. आता ओमकार त्या ठिकाणी बुडाल्यानंतर किती वेळाने वर येतोय. हे पहा, पाण्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तो जवळजवळ 10 फूट खाली गेलाय आणि डायरेक्ट इकडं कडला आलाय. म्हणजे विहिरीच्या त्या बाजूनं डायरेक्ट तो पाण्यामध्ये बुडाल्यानंतर पाण्यातूनच तो त्या ठिकाणी रिटर्न आला आणि अजूनही तो वर निघाला नाही. पाहू शकता आता जवळजवळ 5 ते 6 सेकंद तो पाण्यामध्ये होता, पुन्हा एकदा पाण्यामध्ये गेलाय. अगदी माशासारखा पोहतोय तो, पाहू शकता. सुंदर असं माशासारखा पोहतोय आणि पाण्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 सेकंद तो पाण्यामध्ये होता. हे खरं तर स्किल आहे, कारण 4 वर्षाचा अनुभव त्याच्या पाठी